आज आपण पाहणार आहोत की माझी जी लहानी बहीण आहे अर्पिता चिक्षे ती आज बिर्याणी बनवतीये सगळ्यांसाठी. तर हॅलो अर्पिता, कशी आहेस तू? मी मजेत आहे. आणि आज कसं कसं बनवणार आहेस तू? ओह वाव, यू आर गिव्हिंग अ व्हेरी फॅन्टॅबुलस लुक नाव. काहीही टाकू नकोस म्हणते. फंटा पिओ माझा पिओ खुश राहू. आणि हा मी माझाची बॉटल आणलेली आहे आणि तू छान दिसत आहेस अर्पिता. तर अर्पिता जी आहे ती माझी लहानी बहीण आहे आणि ती माझ्यापेक्षा 7 वर्षांनी लहान असून पण कांद्याची चॉपिंग अगदी बारीक बारीक करते, तुम्ही बघू शकता इथे. आणि जर तुम्हाला ही कांद्याची चॉपिंग आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू शकता. काहीही कंटेंट देऊ नये म्हणजे थोडासा कंटेंट द्यावाच असं काही नाही, आपला व्हिडिओ सगळ्यांना आवडेल अशी मी. हा बासमतीचा जो तांदूळ आहे ना तो तू काय करू शकतेस, एका पाण्यामध्ये थोडा धुवून घे आणि त्याच्यानंतर तो उकडायला टाक, म्हणजे एका भांड्यात घे आणि त्याला शिजव तिकडं. मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये तू भात टाकायचं, 2 वाटी टाक आणि त्याच्यामध्ये तू थोडंसं हे टाक, काय म्हणतात त्याला, लवंग टाकायची. आता ही बघू शकता, ही माझी मुलगी आहे, हिचं नाव कृता आहे आणि ही अतिशय खोडकर मुलगी आहे. हिला आता जस्टच मी ही एक पिचकारी आणलेली आहे आणि आता सगळ्यांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्येच देऊन टाकते, कारण मला व्हिडिओ शूट करणं होईल असं काही वाटत नाही. म्हणून तुम्ही बघू शकता की इथे ही जी थम्सअप आहे ती कोका कोला पित आहे आणि हिची रिॲक्शन बघू शकता की गच्चाळ रिॲक्शन ही देत आहे. त्यामुळं हाऊज इट गुड. ओके, हां, तुम्हाला काय बोलायचं आहे मॅडम? डॉक्टर BMS डॉक्टर आहेत या. कितवं वर्ष चालू आहे, तुम्ही कुठे शिकता, काय शिकता? आणि माझं फायनल इयर चालू होणार आहे आता. तर मग तू माझ्यासाठी एकच कृपा करू शकतेस, तू कांदा घे. चालेल. आणि तुम्ही कंटिन्युएशनमध्ये हा व्हिडिओ बघत राहा. आम्ही असाच गोंधळ इथे करणार आहोत आणि आवडलाच असेल व्हिडिओ तर नक्कीच सबस्क्राईब आणि शेअर आणि पुढे लाईक ठोकायचं आणि ही हिट आयकॉन प्रेस करून टाकायचं, जरा बेल आयकॉन. तेच. आणि आमचा हा पहिला आणि वहिला व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मी आशा बाळगते. तर मी आता घेणार आहे एक कढई घेईल आणि तू कांदा घे गादी. कांदा घेऊ का? बरं घेते. हा कृता, हॅलो, हाऊ आर यू कृता? माझी ट्रिप साकूरला जाणार आहे. हा, आणि तुला जायची इच्छा आहे खूप? हो, मला हा ट्रिप खूप आवडते. बरं चालेल. वॉटर पार्क होणार म्हणजे स्विमिंग पूल. अच्छा, वॉटर पार्क मध्ये काय काय करणार आहे तू? वॉटर पार्क मध्ये ड्रेस घालणार आहे वॉटर पार्कचा. ओके. ते वॉटर पार्कचं हे घालायचं नसते का तोंडामधलं, ते पण घालणार आहे. बरं. आणि मग ते हे लावून पाण्यामध्ये स्विमिंग करणार. वाव, छान, व्हेरी नाईस. वी विल सी नाव. 7 मार्चला आमच्या कृताची ट्रिप जाणार आहे, तर त्याचे पण आम्ही काही व्हिडिओज वगैरे नक्कीच तुम्हाला शेअर करू. हो का? काय काय नाव आहे तुझ्या मैत्रिणीचं? बरं. तन्वीनी पण एन्जॉय केलाच असेल मग नक्की. त्यांनी पण तसंच आमच्या दोघांची सेम टू सेमच आहे चाकूर म्हणून. बरं. तिची पण चाकूर, माझी पण चाकूर. किती वर्षाची आहेस ग तू? 6. 5च वर्षाची आहेस ना? हो. हा, 5. आता बुकवर 6 वर्षाचं लिहिलंय, म्हणजे मी मोठी झाले 6 वर्षाची. असं आहे का? बरं. पण आता तू नेक्स्ट मंथ मध्ये पहिलीला जाशील ना? एप्रिलमध्ये. 7 मध्ये जाईल. ही आमची मावशीची मुलगी आहे साक्षी जोशी आणि तिच्या सोबत आमचा व्हिडिओ कॉल चालू आहे. आणि कशी आहेस साक्षी तू? अगं तिच्या चेहऱ्यावर फ्लॅश आलाय. अच्छा, पाणी टाकले. अच्छा, आपण काही साध्या भाषेतच बोलू. आपली गावरान अंबाजोगाईवाली भाषा आहे. गावरान नाहीच आहे मुळात. हा, आपली भाषा गावरान नाहीये. भाषा कधी गावरान. आणि हे काय केलंस तू तांदळाचं? काही नाही, धुवून घेतलेत ग तांदूळ. काय करणार मी? आता मीठ टाकायचं, त्याच्यात थोडं मीठ टाकून घ्या. आणि काय करायचं, जर तुम्हाला फारच टेस्ट हवी असेल तर तुम्ही बिर्याणी कशी करायची ही युट्यूबला जाऊन. आणि ऍक्च्युअल मध्ये एवढं पण खूप स्टँडर्ड बोलायची काहीच गरज नाही आपल्याला. आहे त्याच्यात टोन मध्ये आपण बोलू. आणि कसं वाटायला? काही नाही, आता थोडेसे हे घ्या. तांदूळ काय केलेस तू? दूध घेतले का?
धुवून घेतलेत. आता लिंबू पिळायचं, त्यात थोडंसं मी हे टाकते. त्याच्यामध्ये आता हे पाण्यात काय केलीस तू? मीठ टाकलं ग. काय इरिटेट करायली तू? मी कुठल्याच प्रकारचं म्युझिक वगैरे इथं काही लावणार नाहीये. खूप डिस्टर्बिंग ही आहे पोरगी आमची. तीन बहिणी आहे आणि अजून एक चौथी आली काकाची पोरगी. जान्हवी नाव आहे तिचं. म्हणजे आपण चौघ जण आहेत. बस झालं, जस का फार आपण हैवान नाहीयेत. 4 माणसांचं जेवण होतं. आणि ही जी रील आहे युट्यूब शॉर्ट्स वरची, सॉरी रील्स वरची माया आहे, हे पण बरोबरच आहे. मला हे कव्हर खूप आवडलंय. फुडीज फूड कोर्ट नावाची, त्याच्यात बाईची बघून मी केली. बहुतेक या निकेतची बायको दिसायली. चित्र आहे ते थोडंसं चालू आहे. खूप वाव काढलेलं आहे हिने आणि कॅनव्हास वरती पण हिचे ड्रॉइंग अतिशय सुंदर प्रकारे ही काढत आहे. आता बघूयात, लेट्स सी की कितपर्यंत हिचं कम्प्लीट होतं. आता थोड्या वेळाने बघणार आहोत की इथे तिने काहीतरी लवंग टाकणार आहे याच्यामध्ये. बघा आता लवंग टाकत आहे ही. तर अशा प्रकारे लवंग पण टाकून घेतली. सगळं आणलं आहे, मसाला आणलाय, पनीर आणलेत आणि तेल पण आहे. वेलची टाकून घ्यायची आहे का? वेलचीमुळे काय होतं? मसाला आहे हा, खानदेशी, जो आपल्याकडे भेटत नाही खानदेशात. बरं, त्याला कसा स्वाद उतरतो आता ह्या पाण्यामध्ये ह्याचा सगळ्याचा. आणि त्याच्यानंतर होणार आहे आपली खमंग अशी बिर्याणी. पहिल्यांदाच आपण खाणार आहोत अर्पिता चिक्षेच्या हाताची बिर्याणी. बघू शकता तिने सुरुवातीचं एक काढलेलं आहे, अतिशय सुंदर असं चित्र काढलेलं आहे. कृष्णाचंच आहे. इथं छोटा झोपलेला आहे अगस्ती. अशा प्रकारे त्याची मम्मी त्याला झोका देत आहे. हाऊ इज युअर फिलिंग? बाळाला झोका देणं हे काम कसं वाटतं तुम्हाला? चांगला आहे, पण थोडं बोरिंग. तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आपण हम्म. पनीर. मग ते आपल्याला कसं थोडा बिर्याणी गॅस मोठा करणं. ह्याच्यामध्ये तांदूळ टाकलेस का तू? शिजण्यासाठी टाकलेले आहेत. अर्पिता काय करून द्यायचंय का? हे काय आहे? चार दातेच नको करू गॅस. दात घेतलेस काय फक्त मला? ही आमची जानू, ही आहे काकाची मुलगी. माझा मोबाईल काय एवढा खास नाही आहे, पण तरी पण ही गोरी दिसते. तर ही ऍक्च्युली काय आहेस तू? इंजिनियर का? विच इंजिनियर? योगा ट्रेनर ऑल्सो? सो यू हॅव टू ॲडव्हर्टाइज युअर सेल्फ ऑल्सो. तर अशा प्रकारे खूपच घाण दिसायली हे आपली. चुकीचं केलेलं आहे तू. हे नाही घ्यायचंय. हे फक्त दोषाच्या तव्यासाठी आपल्याला वापरायचं आहे. हा नाही ना, खूप भूक लागलेली आहे, खाऊन घ्यायची ती. अशा प्रकारे आपल्याला कॅमेऱ्याची स्टँडची गरज नाही आहे ग घरात कॅमेराचं स्टँड पण आहे, सगळं आहे घरात. वापरायला यायला पाहिजे माणसाला. येतच नाही आम्हाला. मग असा हे काय केलं सगळं शॅलो फ्राय करून केलंस का? काय करत आहेस हे? कांदा तुला फ्राय करून घेतो. अहो तुम्ही युट्यूबवर जाऊन बघा, दुसरीकडे कुठं पण बिर्याणी आमच्या इथं दुसऱ्याच्या बरोबर किती घाण कढई काही. कढई डझंट मॅटर, भाव मॅटर. भाई टेस्ट मॅटर. भावांतरीचे डोही काहीतरी आहे ना अभंग. जसे जुई फुल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच वा, दुधात मात्र साखर पडेल. तर हे असं सोयाबीन पुन्हा एक अर्धा तास पूर्वी आपण भिजवून ठेवलेलं होतं. आणि हे असं असे लिबलिब होईपर्यंत आपल्याला भिजवायचे आहे, जेणेकरून ना याच्यातनं असं पाणी नितळेल. आणि त्यानंतर हे सोक करून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये फ्राय करायचं आहे इकडेच. तर असं ह्यांचं पण एक चित्रीकरण झालेलं आहे. इकडे बघू शकता तुम्ही, सेम मावशीने जसं चित्र काढलं आहे तसंच ही आपण काढण्याचा प्रयत्न करतात. तर तुम्हाला कसं वाटतंय कृता मॅडम? कृता, हाऊ यू आर फिलिंग बेबी? जमतंय का तुम्हाला? जमतंय का? बरं, बघूयात आपण झाल्यानंतर. ओके, अशा प्रकारे ह्या मॅडमचं काय चाललंय बघूयात आता आपण. हे आमचं असं घर आहे. हे कांदा असा छानपैकी फ्राय झालाय.
थोडासा आता खमंग येत आहे. कांदा पण इथे हिने काढून घेतलेला आहे. फार वेळ लागत आहे असं वाटत नाहीये का तुम्हाला? बघूयात आता. 15 मिनिटाची रेसिपी एक अर्धा 2-4 तास लागत आहे तिला. बघूयात. फार स्लो आहे पण टेस्टी बनवते जेवण. बघूया. स्लोच आहे का मी? कसं काय एवढी स्लो आहे मलाच माहिती नाही. जाऊ दे, आता कसं लोक garlic 16व्या वर्षी लागतात स्वयंपाकाला. काय हे गार्लिक पेस्ट तिने टाकलेली आहे. शिरा लागली जरा त्याचे डिश काढते मी टाकलेले आहेत. माझा फोन घे गं. हे खाऊन बघत आहेत. पाणी पण काढावं लागते लगेच. काढा एवढं काम तुम्ही करा आधी. असं पाणी चिरून घेतलेलं आपण भातातलं शिजल्यानंतर. काय करत आहे गजाने? मी भात पसरवून ठेवत आहे. थोडंच ताट घेतलं तसं वाटत. केलंय फोकस झालंय. पुढं काय पुढं सांगा बोला. वेल कुक झालाय, ओव्हर कुक झाला नाहीये भात. अच्छा ठीक. आणखीन काय पुढं त्याच्या पुढची प्रोसेस सांगा आम्हाला थोडी. आता ह्यानंतर हे जे मसाला बनतोय त्याच्यामध्ये भात टाकायचा आणि त्याला दम द्यायचा. त्याच्यामध्ये थोडं दही घालायचं, मॅरिनेट होऊ द्यायचं त्याला पूर्ण. कोण? आता आपण थोडस पनीर आणि थोडस सोयाबीन टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण मग दही ऍड करू. थोडं त्याच्यात पाणी काढू शकता की तुम्ही. हा नाही ते पण घेऊ शकता तुम्ही. बस 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 बस. हे दही टाकलंय मॅरिनेट तेल सुटू द्यायचं. म्हणतात त्यानं आपली कढई पूर्ण घाण केली घाण आहे. केली गं, किती घाण. काय म्हणतात मॅडम? ऍपल खात आहेत. आणि पुढं असा व्यवस्थित अरेंज करायचा तो, म्हणजे कसं दम बसला पाहिजे त्याला. वरून झाकण लावायचं थोडंसं. दम बिर्याणी का? पुरेल का दम ते? बिर्याणी. पुरेल का? दोन हो ग, मी विचारूनच लावली होती 2 वाटी. सातवा चुल्या. तुमची थोडीशी आधा पेशकश म्हणा ती थोडीशी म्हणा. मॅडम एक गाणं म्हणून. संसार संसार जसा तवा जशी बिर्याणी गॅसवर. आधी बसतो दम तिला मग खायला चविष्ट. अशी ही कर ना, असं मस्त. रील मध्ये करूया, ह्याच्यात नको. हो, नाही, आता आपण हा साधारण काय करायचं मग? याचा हा आपण कांदा जो काढून ठेवलाय, ठीक आहे, डिश घाण असू देत आमची, पण आम्ही असं असं टाकायचं असं आणि ह्याला असं सुंदर असा दम द्यायचा. भरच तुम्ही का कांदा चिरल्या? कारण की आमच्याकडे थोडी कमतरता होती. आणि आता ह्याच्यात आमचं तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं माझ्या बाबाने सजवलेलं आहे. हे काय होतं माहिती नाही, पण होळीच्या पूर्वीचा एक तयार झालेला आहे दुधाचं हे चित्र. आणि तुम्ही कधी कलर करणार बेटा? पुढच्या महिन्यात. अच्छा ठीक आहे. अर्पिताकडे माऊकडून शिकून घे मग नक्कीच. ओके. हो का? किती मिनिटं झाकून 10 ठेवायचं? मिनिटं झाकून ठेवलेले आहे एकदम आपण. मंद माचेवर ना. एकदम मंद आचेवर असा दम बसलेला आहे याला. अशा प्रकारे असं आपली छान बिर्याणी प्रकारे बिर्याणी बनली. बघू शकतो आपण. अतिशय थांब आपण आता सुंदर हळद बिर्याणी टाकू, आपण तयार झालेली आहे.